नमस्कार. श्री जनीजनार्दन स्वामीच्या चरित्राचं पुढचा भाग आपण घेत आहोत. श्रीमद जनीजनार्दन गुरुमूर्तये नमः. चिरंजीव कल्याण. स्वामींच्या दर्शनाला आता गर्दी उसळली. हजारो भक्त भाविक, शिष्य, जडमूड, पतित, अज्ञानी, सिद्ध, साधक, मुमुक्षू दर्शन घेऊन, आशीर्वाद घेऊन मनोरथ पूर्ण करून घेऊ लागले. कृपा संपादून धन्य होऊ लागले. गोंधळी, कानफाटे, रावलजोगी, बाळसंतोष, जोशी, महार, दंडी, डवरी, जागले असे सर्व जाती जमातीचे, पंथाचे, गावागाड्यातील माणसे येऊन दर्शन घेऊन मनोरथ परिपूर्ण करून तृप्त होऊन आनंदले. स्वामींनी सर्वांचे मनोरथ पूर्ण केले. सर्वांनी पुत्रपौत्रासह आनंदात धनधान्याने समृद्ध जीवन व्यतीत करून कैवल्य सुखाची प्राप्ती करून जीवन कल्याण साधावे अशी प्रार्थना केली. स्वामींनी सर्वांना तथास्तु असा हात उंचावून आशीर्वाद दिला आणि स्वामी घनगंभीर स्वरात सांगू लागले. सुनहो रावल सीधा मार्ग, नाथ पंथ यह जोगम बाबा, कंथा हमारी अति त्रिगुण, अनंत मुद्रा कान, अखाद्य खाना अपेय पीना, सहज ही कर्मा कर्मे, शून्य मंडल मो उदास रहियो, विचरत राजयोग, हम सब ही हमारो, नहीं वर्णाश्रम धर्मम बाबा, सुनहो रावल सीधा, नाथ पंथ यह जोगम बाबा, आदिनाथ और कंठड़ी बाबा, पवित्र नाम ढूंढन बाबा, सुनहो रावल सीधा मार्ग, नाथ पंथ यह जोगम बाबा. स्वामी पद्मासन घालून नासिकाग्र दृष्टी ठेवून भुचरी लावून बसले. आदिनाथ, कंठडीनाथ आणि त्याच नाथ परंपरेच्या श्रेष्ठ वारसदार जनार्दन स्वामी शून्य मंडलात निर्विकार, शांत, प्रसन्न वृत्तीने राजयोगाच्या उदात्त श्रेष्ठ अनुभूतीत तल्लीन झाले. शिलासनावर श्री जनार्दन अशी अक्षरे कोरली आणि वृंदावनावर श्रीमद भगवद्गीतेतील श्लोक कोरला. स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या, जगत प्रहृष्यत्यनुरज्यते च, रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति, सर्वे नमस्यन्ति च सिद्ध संघाः. मंत्रमूर्ती श्री धुंडीराज श्रीमद जनार्दन गुरुवे नमः असेही कोरले. स्वामी धुंडीराज गणेशाचे नामस्मरण करू लागले. येनालंकृत सच्चिदादि पदवी, माया विदानंगता, तस्यास्य त्रिगुणस्य तत्त्वनिचय, तेभ्यो भवच्छान्वया, एवं कारण कार्य भाव रचना, कर्तृत्व हेतुष्टयः, तस्मै श्रीमच्छ्री जनार्दन गुरुं विराजं भजे. हे स्तोत्र म्हणून ते नवरत्नमालातील श्लोक म्हणू लागले. त्यांचा घनगंभीर ध्वनी येऊ लागला. असारे संसारे क्षणिक सुख सारंग नयना, भिसारे कंसारे सतत मग सारे गतवया, अनारंभो लंबोदर तव पदांभोज भजने, निरालंबालंब त्वमसि मम हेरंब शरणम. अखेरचा श्लोक स्पष्टपणे कानावर पडत होता. स्वामींचे शब्द तेवढे ऐकू येत होते. अहं दीनो धरणमतिहीनोऽस्मि पतितः, पदे भक्तो भक्तः कथमपि विभक्तो न भवतः, अनाथोऽहन्नाथस्त्वमसि गणनाथाखिलगुरो, निरालंबालंबत्वमसि मम हेरंब शरणम्. सर्व शिष्य परिवार त्यांचा स्तुतिपाठ गाऊ लागला. त्यांची बिरुदावली सद्गदित कंठाने म्हणू लागले. प्रत्येकाच्या स्वरात कंप, नेत्रात अश्रू दाटले होते. आकाशात मेघांनी गर्दी केली होती. विजा चमकू लागल्या. जोरदार वारे वाहू लागले. अंधकारमय रात्रीत स्वामींच्या समाधीजवळील लक्ष लक्ष दीपज्योती प्रकाशाचा मार्ग दाखवत होत्या. सर्व दशदिशातून शब्द उमटू लागले. ओम नमो भगवते. ओम स्वस्ति श्रीमद्रष्टैश्वर्य संपन्न विराजमान श्री सच्चिदानंद परिपूर्ण राज महाराज, राजयोग्य नित्य परिपूर्ण पदी तन्मय छत्र सुशोभित दैवी संपत सेना सहित भेद शत्रु निर्दलित
बोधानुभवस्ते मस्तक सुशोभित समस्त विवेक मंत्र नियमस्त वीतराग सेनापती भाव सेना सर निश्चिता क्रोध निर्मल शांती धुंदुभिगर्जित चत्वारि षष्ट अष्टादश ब्रीदे सहित अचाटन विविध भक्तिंद्र तथाट स्वसुगंधि सुवर्ण चिद्रत्ने परिपूर्णाव्यय अक्षय जीर्ण अलक्षी लक्षदीपोज्ज्वलित अधिष्ठान प्रतिष्ठित साम्राज्य धनाधिष्ठित वेदांत वर्णवृष्ट कृपावलोकनैक निष्ठ चतुर्थ मुद्रा चतुर्थ वाचा चतुर्थासन चतुर्थ मार्ग चतुर्थ संप्रदाय निविष्ट श्री परमपरात् परमेष्ठ जगद्गुरु जनी जनार्दन जगद्गुरु भगवन नमस्ते नमस्ते नमस्ते. स्वामींचे वंशज. स्वामींच्या समाधीच्या पूजे अर्चेची सर्व व्यवस्था लावून कुटुंबीय व शिष्यमंडळी भूमकडून बीडकडे परतली. काही जणांनी मात्र तेथेच वास्तव्य केले. बीड येथील पाटंगण मठात जेथे स्वामी ध्यानधारणेसाठी बसत असत तेथे चौकोनी शिलासनाच्या स्वरूपात प्रतीक समाधी बांधण्याचे ठरले. प्रथम वार्षिक पुण्यतिथी उत्सवाच्या 15 दिवस अगोदर ही समाधी बांधून पूर्ण झाली. स्वतः राघव व देव याकडे जातीने लक्ष पुरवित होते. शके 1524 शुभकृत संवत्सर स्वामीचा प्रथम वार्षिक पुण्यतिथी उत्सव चातुर्मास सुरू असल्याने राघव व्रतस्थ होते. गावाची शिव ओलांडायची नाही. भागवत ग्रंथाचे वाचन अखंड करायचे. अंगावर कपडा घालायचा नाही. दररोज भिक्षान्न सेवन करायचे. स्वतः स्वामींनीच घालून दिलेला मार्ग राघव देव यांनी चालू ठेवलेला. व्रतस्थ असल्याने परगावी जाता येत नाही म्हणून भूमऐवजी बीडला पाटंगणावरच हा उत्सव संपन्न होऊ लागला. स्वामींच्या पादुकांची षोडशोपचारे पूजा झाली. समाराधना झाली. दुसऱ्या दिवशी नागवेलीच्या पानांच्या माळा स्वामींच्या चरणावर लोकांनी अर्पण केल्या. वंशवेल समृद्धीचेच ते प्रतीक. स्वामींच्या कृपेने सर्वांचे मनोरथ पूर्ण होत होते. लोकांची श्रद्धा वाढली होती, वाढतच होती. काल्याचा प्रसाद सर्वांनी भक्षण केला. तिसऱ्या दिवशी सकाळी ललिताचे कीर्तन, स्वामींच्या अद्भुत रम्य मार्गदर्शक चरित्राचे गायन सोहळा पार पडला. आजही पाटंगण देवस्थानात हा सोहळा याच पद्धतीने पार पडत आहे. राघव आणि देव यांनी अध्यात्म क्षेत्रात अधिकार प्राप्त करून घेतला होता. राघव पुत्र नारायण व देवस्वामी यांनी मिळून अश्वलायन गृह्यसूत्र भाष्यवृत्ती नामक ग्रंथ लिहिला. एके दिवशी राघव बाहेर गेले होते म्हणून देवाजी यांनी पूजा अर्चा केली. राघव बाहेरून आल्यानंतर त्यांनी विचारले, पूजा कोणी केली? देवाजी म्हणाले, मी केली. राघवांनी त्यांना सांगितले, पूजा अर्चा करण्याचा अधिकार थोरल्या पुत्राचा म्हणजे माझा आहे. या उत्तराने खजील होऊन देवाजी बिंदुसरा नदी तटाकी जाऊन आमरण उपोषणास बसले. 7 दिवस असेच लोटले. तोंडात पाण्याचा थेंब नाही, पोटात अन्नाचा कण नाही. मग गावातील प्रतिष्ठित मंडळी जमली व त्यांनी देवाजी यांना पूजे अर्चेकरिता स्वतंत्र स्थान दिले. तेच आज वरचे पाटंगण म्हणून प्रसिद्ध आहे. तेव्हापासून 2 पाटंगणे झाली. दोन्हीकडे चातुर्मास्य उत्सव, महोत्सव, नंदादीप, कथा, कीर्तने, पंचामृत पूजा, काकडा, भागवत पठण इत्यादी कार्यक्रम चालू आहेत. राघव आणि देवस्वामी यांची समाधी बिंदुसुरा तटाकी आहे. त्यालाच रामतीर्थ ही संज्ञा प्राप्त झाली आहे. जनार्दन जनार्दनो गृहस्वामी तद्धृत्याखिला वयम तत्कारितं कर्म कुरुमः तद्दत्तैर्जीवितैहिनः. श्री जनार्दन हे गुरु, आपण त्यांचे सेवक. त्यांनी घालून दिलेल्या मार्गाचेच परिपालन आम्ही करीत आहोत व त्याची आशीर्वादावरच जीवन व्यतीत करीत आहोत. या धारणेनेच स्वामींच्या वंशजांनी आयुष्य वेचले. स्वामींच्या थोरल्या नातवाला कृष्णाजी, नारायण व मोरेश्वर असे 3 पुत्र. त्यानंतर महादेव, मल्हार, नारायण, राम, लक्ष्मण, महादेव, मारुती, देवीदास बुवा व धुंडीराज बुवा अशी राघवाची परंपरा. स्वामींच्या धाकट्या नातवास अर्थात देवाजीस शिवाजी व पुरुषोत्तम हे 2 पुत्र. त्यापैकी शिवाजीचा वंश हा माळेवाडीकरांचा वंश म्हणून प्रसिद्ध पावला. पुरुषोत्तमास महादेव व गंगाधर 2 पुत्र. गंगाधरांना गोविंद नामक सुपुत्र होते. त्यांनी बरीच कीर्ती संपादन केली. उत्तम श्लोकाचे सुपुत्र मुकुंद गोविंदाचे मित्र होते. मुकुंदांनीच आपल्याजवळील ज्ञानेश्वरी गोविंदपुत्र विद्याधर यांना प्रदान केली. 30 पुढे श्री विकाराजवाडे यांना पाटंगण देवस्थानातून मिळाली. मुकुंद गोविंद यांच्या संदर्भात अनेक श्लोक, आरत्या, स्तोत्रे इत्यादी रचना लिहिलेली आहे. गोविंद बुवा यांना 3 पुत्र पांडुरंग, नारायण व विद्याधर. विद्याधराने श्री जनी जनार्दन यांचे ओवीबद्ध चरित्र रचले. तसेच गोविंदा की
गोविंद सूत या नावाने अनेक काव्य लिहिले. विद्याधरांना 3 पुत्र राघव, रामकृष्ण आणि विनायक. पैकी विनायक हे आपल्या कर्तृत्वाने अधिक प्रख्यात झाले. याच काळात पाटंगण देवस्थान आणि ऊर्जितावस्थेत प्रत पोहोचले. पाटंगण देवस्थानातील मोठमोठ्या भांड्यांवर विनायक विद्याधर अशी नावे झळकत आहेत. त्यांनी कथा कीर्तने करून गावोगाव हिंडून बरीच ख्याती मिळवली. संस्कृत मराठी दोन्ही भाषेतून त्यांनी काव्य लिहिले. इथून पुढचा भाग आपण उद्याच्या भागात बघूया. नमस्कार.